उपसरपंच आहे. मला एक विनंती करायची आहे आपल्याला, आपण सर्व मंडळी मला असं आहे काही मीटिंग आपली जी आहे याच्यामध्ये आपल्या सूचना हे सूचना सोडून जर वेगळ्या काही सूचना येत असतील नव्याने तर त्यांना आपण इन्क्लूड करू आणि मग आपण त्याच्यावर विषयापर्यंत आपण सगळी मंडळी पोहोचू. मग तेच ते विषय सांगणार असेल तर मला सांगा त्या विषयावर बोलून काय पॉईंट आहे ते आपण बोलून गेलो. नवीन काय असेल तर हातामध्ये माहिती आहे, तुमचा अधिकार आहे, लोकशाही आहे. दादा त्याला सोपा विषय हे अरे मुद्दे मांडा फक्त या विषयावरती आपण 2-2 तास प्रत्येक जण भाषण प्रवचन करू शकतोय. पण ही बैठक आहे त्याच्या बोर्डावरती लिहिलंय उपाययोजना बैठक. उपाययोजना ज्यांच्याकडे ज्या आहेत त्या उपाययोजना 1, 2, 3 आपल्या भुजबळ साहेबांसारख्या सरपंच आपल्या अमोल भुजबळ हिनेरेचे त्यांनी सांगितलं 1, 2, 3, 4 काय असेल ते तितकंच बोलायचंय. जास्त भाषणाची आवश्यकता नाही. आपण भाषण युट्यूब वरती घरी जाऊन बापात सगळी पाहू शकतो. हा पण आता महत्वाचा विषय ज्या बालकाचा या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्या बालकाच्या अनुषंगाने ही बैठक आज उपस्थितांची झालेली आहे. पण आल्यापासून मी पाहिलं त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता अजून आपण संवेदनशीलता दाखवलेली नाही. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपले गोलप महाराज सगळेजण 2 मिनिटं उभे राहा आणि आमच्या सिद्धार्थ जो बालक आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती. आता वन विभागाला सगळ्यात पहिला प्रश्न की आपल्या तालुक्यात प्रश्न नाही उपाय द्या 3 वर्षामध्ये नाही प्रश्न विचारतोय ऐका बिबटे पकडले आणि बिबटे सोडले याच्यामध्ये 1 मिनिट पकडले बिबटे पुढे ही माहिती बोला ना. बिबट्याचा फोन आहे आता डिंगोर आतापर्यंत बिबटे पकडले तर काय झाले नाही. तुम्हाला आता आपल्याला काय करता येईल आपण इथपर्यंत चर्चा करा. आता काय करू शकता ते सांगा. मी ऐका ना मी जिल्हा ऐका 1 मिनिट 2 मिनिट ऐका कल्पना दिली नाही. मी जिल्हा ऐका ना बोला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.